नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा पहिलाच भारत दौरा. रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना भेट देणार. बीड भूसंपादन घोटाळा, अविनाश पाठक निलंबित. माजी जिल्हाधिकाऱ्यावर राज्य सरकारची कारवाई. अटकेनंतर निलंबनाचे आदेश जारी. मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई. बीडमध्ये प्रशासकीय वर्तुळात खळबळ. बुलढाण्यात पाणी संकट गंभीर. 4 ते 5 दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा. शहरात पाणी वाटपाचे नवे वेळापत्रक. धरणातील पाणीसाठा घटला. पाणी बचतीसाठी प्रशासनाचा इशारा. जालन्यात नोकरीच्या नावाखाली फसवणूक. वन खात्यात नोकरीचं आमिष. दोघांना अटक. 4 लाखांची फसवणूक उघड. बनावट प्रशिक्षण आदेशाने घोटाळा. बीडच्या पिपरवाड्यात उपसरपंच पदाच्या निवडीवरून शिवीगाळ करत बेदम मारहाण केलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी. पोलिसात गुन्हा दाखल. वाशिममध्ये 200 लिटर डिझेल जप्त. धाब्यावर प्रशासनाची धडक कारवाई. इंधन साठेबाजांवर छापा. पेट्रोल डिझेल तुटवड्यात मोठी कारवाई. अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांची धडक. धाराशिव तुळजापूर रस्त्यावर मालवाहू ट्रकचा धोकादायक प्रस्ताव. ट्रकमधील सामान एका बाजूला झुकल्यानं वाहनाचा रस्त्यावर तोल सांभाळणं कठीण. नागरिकांकडून वाहनावर कारवाई करण्याची मागणी. धाराशिवमध्ये रस्त्याचं काम रखडलं. एकाच लेनमुळे वाहतुकीचा खोळंबा. विद्यार्थी वाहनधारक त्रस्त. पोलीस ठाणे जिजाऊ चौक मार्गावर अडथळे. रस्ते कामामुळे नागरिकांना नाहक त्रास. बीडच्या माजल गावात शुगर फॅक्टरीत भीषण दुर्घटना. होल ड्रिलिंगचं काम सुरू असताना झालेल्या अपघातात 2 कामगारांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. परभणीत भीषण अपघात. भावाचा मृत्यू. बहिणीला सोडून परतताना काळाचा घाला. जिंतूर मार्गावर दुचाकीला धडक. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार. परभणी हादरली. अपघातात जीवितहानी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.